आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया मोठी बातमी. टाटा समूहातील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे. टाटा सन्समध्ये विश्वस्त मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ 28 ऑक्टोबरला संपत आहे आणि त्यांच्या पुनर्नियुक्तीवर आता तिघांमधील मतभेद तीव्र झाले आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात स्थैर्य बिघडले असल्याचं दिसून आलं आहे. ट्रस्टमधील मतभेद आता स्पष्टपणे बाहेर आले आहेत. मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीबाबत अद्याप एकमत झालेले नाही, त्यामुळे ट्रस्टमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. टाटा समूहाच्या 157 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात गंभीर अंतर्गत संघर्ष मानला जात आहे. नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांनी मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 28 ऑक्टोबर नंतर मिस्त्रींचा कार्यकाळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि प्रकरण पुन्हा न्यायालयापर्यंत पोहोचू शकतं. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असून तिच्या टाटा ट्रस्टचा प्रमुख हिस्सा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या वादामुळे समूहातील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. मेहली मिस्त्री सध्या दोन्ही प्रमुख ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि त्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी मतदान होणार आहे. गेल्या शुक्रवारी टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव मांडला होता. जर मेहली मिस्त्री यांची पुनर्नियुक्ती झाली नाही तर त्यांच्या चुलत भावाप्रमाणे म्हणजे दिवंगत सायरस मिस्त्री ते देखील न्यायालयाची दारं ठोठावू शकतात. 2016 मध्ये सुरू झालेला सायरस मिस्त्री विद्ये रतन टाटा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. आता तसाच संघर्ष पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यावेळी नोएल टाटा विद्ये मेहली मिस्त्री. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.